आज तुम्हाला एक प्रश्न विचारू. तुमच्या आयुष्यात अशी एखादी गोष्ट आहे का, की जी गोष्ट खूप वर्षांपासून किंवा खूप महिन्यांपासून तुम्ही करायची म्हणताय, पण त्यासाठी तुम्ही अजून सुरुवात केलेली नाही? जसं की एखादा यूट्यूब चॅनल सुरू करणं असो, एखादा छोटा व्यवसाय सुरू करणं असो, किंवा वजन कमी करायचं असेल, किंवा पुस्तक लिहायचं असेल स्वतःचं, किंवा एखादी छोटीशी ट्रिप तुम्हाला प्लॅन करायची असेल, पण अजूनपर्यंत तुम्ही ती गोष्ट सुरू केलेली नाही. आणि याची कारणं काय? तर आत्ता पैसे नाही आहेत, वेळ नाही आहे, माझी मुलं लहान आहेत, मुलं मोठी झाली की मग बघू, घरातली परिस्थिती थोडी सेटल झाली की मग बघू, किंवा योग्य परिस्थिती निर्माण झाली की मग बघू. मग तुम्हाला खरंच असं वाटतं की वर्षानुवर्ष टाळलेल्या या गोष्टी तुम्हाला सुरू करायच्या असतील, तर तुमच्या आयुष्यात आपोआप अशी अचानक एक परफेक्ट वेळ येईल, ज्यावेळी तुम्ही तुमच्या मनातल्या त्या गोष्टी पूर्ण करू शकता? नाही. कारण ही सगळी कारणं तुम्हाला ओळखीची वाटत असतील, कारण आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला हे कारण कधी ना कधी सांगितलेलं आहे. मग काय होतं, जेव्हा आपण हे कारण देतो की आता माझ्याकडे वेळ नाहीये, काही दिवसांनी आपल्याकडे वेळ तर येते, पण आपल्याकडे पैसा नसतो. पैसा आला की आपल्याकडे तितका आत्मविश्वास उरत नाही, आणि असं करत करत आपण या गोष्टी नेहमी करायच्या मागे टाकतो. आपण गोष्टी पुढे ढकलतो, याच्यासाठी फक्त आपला आळस हे एकच कारण नाहीये, तर त्याच्या मागे आपलं मन त्या अपयशाचा विचार करून घाबरत असतं, की काय होईल जर मी यात अपयशी झाले तर, काय होईल जर मला हे करायला जमलं नाही तर, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील. आणि मग आपलं मन आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी अजून एक खोटं सांगतं की नाही, थोडं थांबूया, अजून थोडी तयारी करूया, अजून थोडी वाट पाहूया, आणि असं म्हणत म्हणत वर्ष सरून जातात. पण मग तुम्हाला एक गोष्ट सांगू का, की तुम्ही आता ज्या कुठल्या परिस्थितीमध्ये आहात, त्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही तिची परफेक्ट होण्याची वाट पाहिलीत, तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा इच्छित गोष्टी तुम्हाला करण्यासाठी तुम्ही परफेक्ट परिस्थिती येणार आणि मग तुम्ही ती सुरू करणार, अशी वाट पाहिलीत, तर मग तुम्ही ती गोष्ट कधीही सुरू करू शकणार नाहीत. हो, हे खरं आहे. कारण आतापर्यंत तुमचं मन कम्फर्ट झोन मध्ये जगत आलंय. तुम्हाला प्रत्येक कारणाने सुखावता तुम्ही, की हो, मी ही गोष्ट आता करत नाहीये ना, तर त्याच्यासाठी खरंच माझ्याकडे जेन्युइन ते कारण आहे. पण मला तुम्हाला सांगायला आवडेल, की असं परफेक्ट आणि परिस्थिती किंवा म्हणजे सगळ्या गोष्टी जुळून येऊन तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी अशी कुठलीच वेळ नसते अहो. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी कमी राहणारच, काही ना काहीतरी कमी असणारच. पण त्याही पेक्षा मोठं आहे ते म्हणजे तुम्ही सुरुवात करणं, तुम्ही एक पाऊल टाकणं. तुम्हाला वजन कमी करायचंय, मग त्यासाठी तुम्हाला व्यायाम करायचा असतो. तुम्ही रोज स्वतःला सांगता ना, आज नाही उद्या, आज नाही उद्या, मी आज नाही, नक्की उद्या उठेल. पण असा उद्या तुमच्या आयुष्यात आलाय का? नाही आला. तुमच्या चेहऱ्यावर आता हसू आलं, कारण तुम्ही रोज स्वतःला सांगता की सकाळची वेळ ज्यावेळेस अलार्म वाजतो आणि उठण्याची वेळ येते, त्यावेळेस तुम्ही असं म्हणता की आज नको, आज फार कंटाळा आलाय, उद्या. तोच आहे तुमचा कम्फर्ट झोन. तिथून बाहेर पडा, कारण उद्या असं आयुष्यात कधी उगवत नाही. कारण प्रत्येक प्रत्येक वेळ तुम्हाला जी मिळते, किंवा जो आजचा दिवस तुम्हाला मिळालाय, तो दिवस युनिक आहे, आणि तुम्ही फक्त एक पाऊल टाकण्याने तुमची परिस्थिती परफेक्ट होणार आहे. म्हणून आज ना स्वतःला एक प्रश्न विचारा, की मी परफेक्ट वेळेची वाट पाहते का, किंवा पाहतोय का? मी कम्फर्ट झोन मध्ये आहे का, किंवा त्या गोष्टी करण्याच्या नंतर मला जे अपयश येऊ शकतं, हे माझ्याच विमानामध्ये सुरू आहे, मला त्या अपयशाची भीती वाटतेय का? आणि तुमचं उत्तर काय येतंय हे तुमच्या स्वतःलाच सांगा. मी अजूनही एका छोट्याशा लाईन मध्ये तुम्हाला तुमचं उत्तर देऊ इच्छिते. तुमची स्वप्न तुमची वाट पाहत आहेत. म्हणजे जी कुठली स्वप्न असो, तुम्ही ठरवलेली किंवा तुमच्यासाठी ठरवली गेलेली, ती स्वप्न तुमची वाट पाहत आहेत. पण तिथे प्रश्न एकच आहे, तुम्ही योग्य वेळेची वाट पाहणार आहात, की तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाकणार आहात? थँक्यू सो मच.